राणी, राणी, काय झालं? माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. आपण असं नको करायला पाहिजे होतं. आपल्यामुळे अख्खं घर दुखावलं गेलंय. आणि या सगळ्याचं ब्लेम तू स्वतःला का करून घेतेस? सगळं हळूहळू नॉर्मल होईल ना. मला बरं वाटावं म्हणून बोलताय ना. असं काही नाहीये, मी खरं तेच सांगतोय. मला सगळं माहिती आहे. कोणी जेवलं नाही ना. आणि अगं, चल, मी ऐकलंय सगळं. विक्रांत सर घरी यायला नाही म्हणाले ना. माहितीये मला. हे सगळं माझ्यामुळे होतं. मी घर तोडलं. मी काय करून बसले सर हे. आणि हे बघ, तू तू आधी शांत हो. आणि आपल्याला असं एवढ्यात खचून नाही चालणार. अगं सर, मग काय करणार? सगळे रागवलेत माझ्यावर. आता मी घरात आहे तरी आपण कोणाला सांगू शकत नाही. हे असं लपून बसावं लागतं. ठीक आहे, मान्य आहेत मला सगळ्या गोष्टी, पण तू ना थोडा वेळ दे सगळ्यांना. आणि जास्त त्रास करून घेऊ नको स्वतःला. सगळं ठीक होईल. कसं ठीक होईल सर? या घरात मी कोणालाच नकोय. कोणीच बोलत नाहीये माझ्याशी. आबा पण नाही. राणी, तू नको ना स्वतःला वाईट वाटून घेऊस. आणि हे सगळं काही फक्त तुझ्या एकटीमुळे नाही झालंय. अगं, तुझी काही चूक नाहीये त्याच्यात. तुला वाटलं तो विक्रांत होता. आपल्याकडे सगळे पुरावे होते. पण आता झालंय काहीतरी कन्फ्युजन. ते आपण सॉल्व्ह करू ना. तू का एवढी काळजी करतेस? नको त्रास करून घेऊस. आणि मी आहे तुझ्यासोबत. तुला तुला भूक लागली आहे का? मी काही खायला घेऊन येऊ तुझ्यासाठी? नाही, जेवायची इच्छा नाही मला. जेवायची इच्छा तर कोणाचीच नाही. त्या विक्रांत अचानक घर सोडून गेल्यामुळे सगळेच खचलेत. ते सुद्धा माझ्यामुळेच.